नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहत आहे आपला आवाज. तुम्हा सर्वांचं आपल्या आवाजच्या रणधुमाळीमध्ये मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी आता फक्त काही तास शिल्लक राहिलेत आणि उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा प्रचारही शिगेला पोहोचलाय. याच रणधुमाळीचे रंग आपल्या आवाज नेटवर्कच्या माध्यमातून रोज ताज्या घडामोडींसोबत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आजही आपण पाहणार आहोत याच रणधुमाळीतल्या काही बातम्या. सुरुवातीची बातमी आहे आपला माणूस आपली आघाडीचे प्रमुख जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांची. आपल्याला सर्वांना आठवत असेल, मागील महिन्यात सोनवणे यांनी बैलगाडा विषयावर केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता ज्या घडामोडी घडत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, या रणधुमाळीच्या निमित्ताने विविध विषयांवरती आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी त्यांच्यासोबत केलेली ही बातचीत. आमदार साहेब, उद्या मुख्यमंत्री शिंदे किल्ल्यावर येणार आहेत. बैलगाड्याची शर्यत सुरू व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. आपलं मागणं काय असेल? उद्या माझा राजीनामा त्यांच्या हातामध्ये जायचं मागणं पहिलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये बैलगाडा शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ आहे, आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून त्यांनी तो बैलगाडा चालू करावा व त्यांच्या हातामध्ये उद्या मी माझा राजीनामा त्या ठिकाणी सादर करणार आहे. उद्याचा निर्णय ते काय करायचं आहे, काय कसा करायचा आहे, हा ते मुख्य राज्याचे प्रथम नागरिक म्हणून ठरवतील. पण मला खात्री आहे आचारसंहिता संपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मर्दानी खेळ बैलगाडा आमचा अस्तित्व चालू केल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही, असा विश्वास मला त्या निमित्ताने द्यायचा आहे. आमदार साहेब, या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपल्या नवीन पक्षाने सगळ्याच गटांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. समोर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजपही आहे. काय सांगणार? मला खात्री आहे की ज्या सगळ्या जागा आहेत यांनी फक्त पैशाच्या जोरावर उमेदवार दिले आहेत. काही लोक आज मुंबईमध्ये आले, काही लोकांनी आज मतदार यादीमध्ये स्वतःचं नाव मुंबईहून गावाला लावलं आहे 3 महिन्यामध्ये. काही लोक स्वेटर वाटतात, काही साड्या वाटतात, काही पैसे वाटतात, काही माझ्या तरुणांना या शिवभूमीच्या बिघडवतात. दारू संस्कृती पुढे आणलेली आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही माझे सगळे उमेदवार बघा. तिकडे ओतूरला धनंजय डुमरे जिल्हा परिषदचा उमेदवार आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर शशिकांत सोनवणे आमचे बंधू उमेदवार आहेत, जे रोज लोकांमध्ये आहे. धनंजय रोज लोकांमध्ये आहे. सन्माननीय पुढे गेल्यानंतर एकनाथजी शिंदे हा सुद्धा तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. पुढे आल्यानंतर मकरंद पाटे हे स्वतः अपंगाच्या बाबतीमध्ये आणि सर्वसामान्यांच्या माणसाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्या सौभाग्यातून सोनालीताई पाटे उभे आहेत. या मतदारसंघामध्ये माझा उजवा आणि माझ्या जवळ सातत्याने ज्यांनी संरक्षण म्हणून ज्यांनी मला सातत्याने 10 वर्ष 12 वर्ष काम केलं, तो अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता निलेश चव्हाण हा या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये काम करणारा एक असलेला कार्यकर्ता, त्याला उमेदवारी दिलेली आहे. सुरेखाताई मुंडे खरं तर विद्यमान असलेल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आमदारांच्या त्या कन्या आहेत, माजी आमदारांच्या. त्यांना डावललं गेलं, मला विशेष वाटलं. त्यांना उमेदवारी आपण दिलेली आहे. जर आपण चौफेर जर सगळ्या बाजूचा विचार केला तर या सर्व पक्षांची लढाई त्यांच्या अस्तित्वाची आहे. परंतु माझी जी लढाई आहे आपला माणूस आपल्या आघाडीची, ही केवळ विजयाची लढाई आहे. सर्वसामान्य माणसाच्या हिताची आणि विकासाची लढाई आहे. जसं आंबेगाव संगमनेर पारनेर बदललं तसं साखळीपतीचा विजय जर आला तर गावागावाचा विजय करण्यासाठी माझे सर्व उमेदवार तत्पर आहेत. मला असं वाटतं या जिल्हा परिषदच्या लढाईमध्ये लोक फार विचार करून या शिवभूमीला विचाराच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर सर्वोच्च मताने ही निवडणूक जिंकून देतील आणि विजय घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले होते एनसीपी म्हणजे कन्फ्युजन पक्ष. काय वाटतं आपल्याला? नाही, खरं बोललं ना ते. एनसीपी म्हणजे बेसलेस पक्ष आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. ज्या माणसावरचे जे माणसं आहे, आता समजा शेजारी दिलीप पाटील चांगलं काम करतात तर त्या पाटलांच्या बाबतीमध्ये दुमत नाही. पक्षावर मला बोलायचं नाही, पण ज्या ठिकाणी बरं आता मी तालुक्यात जर बोलायचं म्हटलं, मला संपूर्ण त्यांच्या राज्याच्या पक्षावर बोलायचा अधिकार नाही. ती माझी उंची नाही. पवारसाहेब मोठी व्यक्तिमत्व आहे, अजितदादा मोठं व्यक्तिमत्व आहे, सुप्रियाताई मोठं व्यक्तिमत्व आहे. 50 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी समाजात दिला आहे. मला त्यांच्या बाबतीमध्ये म्हणत नाही. मी तालुक्याच्या बाबतीतली राष्ट्रवादीला म्हणेल की बेसलेस आहे. त्याचं कारण असं आहे की यांना काय बेस नाही. हे आतमधून शिवाजी आढळराव पाटलांना भेटतात, वरतून एक मुखवटा दाखवतात, पैशाचा वापर करतात आणि भ्रष्टाचाराचा तर कळस केला आहे इथल्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादीने. आणि म्हणून हे बेसलेस आहे. यांनी माझ्या शिवभूमीचं वाटोळं केलं आणि म्हणून यांना मतं मागायला सुद्धा अधिकार नाही. संताजी धनाजीचे घोडे मुलांना पाण्यात दिसायचे, तसं या विरोधकांना शरद सोनवणे अगदी म्हणजे कुठलंही काम करताना किंवा झोपेत सुद्धा स्वप्नात सुद्धा शरद सोनवणे दिसतात. काय सांगाल?
सगळ्यात चांगली बाब आहे, एक चांगला माणूस याला स्वप्नात दिसतोय. आतापर्यंत वाईटच विचार केला, वाईट करायचं काम केलं, जनतेला लुटायचं काम केलं, लाभाड्या करायचं काम केलं, 2-2, 6-6 महिने पुण्याला जाऊन झोपायचं आणि निवडणूक आल्या का मग निवडणूक रिंगणामध्ये यायचं. कुणाची दशके नाही, यांना कुणाची माहीत नाही, यांना कुणाचं सुखदुःख नाही, यांना कुणाचं ॲडमिशन नाही, यांना कुणाच्या अपघातीत असलेल्या अपघातग्रस्ताची चिंता नाही, यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता नाही. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये एवढे भ्रष्टाचार, रस्त्यांमध्ये एवढे यांचे भ्रष्टाचार, सातत्याने आताची जागा त्यांनी घेतली ब्लूमिंगडेला, जी शाळा जी उभी आहे ती सुद्धा सरकारच्या जागेवर त्यांनी उभी केलेली आहे. तो सुद्धा भूखंड हा मिणके कुटुंबाने लाटलेला आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मला खरं वेळ मिळत नाही, मी आता या सगळ्याचं नियोजन लावणार आहे. आणि जुन्नरच्या पाईपलाईनला भ्रष्टाचार आणि यांनी लुबाडलेली ही जमीन, या बाबतीमध्ये त्यांना जनतेच्या सामोरं जावं लागेल, हे मला सांगायचं आहे आपल्याला. आमदार साहेब, उद्या शिवजयंती आहे. जुन्नर तालुक्यातील तमाम शिवभक्तांना आपण आव्हान करायचं. माझ्या शिवभूमीतल्या तमाम जनतेला मला एकच आव्हान करायचं आहे, ज्या राजाने स्वराज्य उभं केलं आणि स्वतःचं आयुष्य धोक्यामध्ये घातलंय, त्या छत्रपती शिवरायांना जर मानवंदना द्यायचीच असेल तर त्या स्वराज्याला सुराज्य करण्याची सामूहिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मला खात्री आहे की बदलत्या युगामध्ये जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, विवेकानंद, संत ज्ञानेश्वरांनी आपलं स्वतःचं आयुष्य या समाजाच्या व्यवस्थेसाठी खर्च केलं, त्याचप्रमाणे आपण सुराज्य करण्यासाठी एकजुटीच्या जोरावर या उद्याच्या शिवजयंतीचा केवळ नाम उल्लेख न करता, नाम घोष न करता, त्या राजांचा जय होतोय, त्या राजांच्या जयाच्या पाठीमागं तुमच्या सर्वांची विचारधारा त्याच पद्धतीने आपण जर घेऊन गेलो तर हा संपूर्ण भारत शिवरायांच्या विचाराचा जगाच्या व्यासपीठावर तिरंगा आणि त्यांचा ध्वज हा उंच गेल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायचं काम मला या शिवजयंतीच्या निमित्ताने करायचं. बैलगाडा शर्यत, गाडा शौकीनांचा जिव्हाळ्याचा विषय, मात्र सरकारही उदासीन आणि हे सगळेच राजकीय पक्षाची मंडळी उदासीनच आहेत. केवळ भांडवल करून या मंडळींना झुलवत ठेवण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे. मागील महिन्यामध्ये जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे नारायणगाव या ठिकाणी म्हणाले होते की 19 फेब्रुवारीपर्यंत जर या बैलगाड्याचा प्रश्न सुटला नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. त्यानंतर विरोधकांनी मात्र आमदारांवर टीकाही केली होती. आज आमदारांनी पुन्हा जाहीर केले की मी माझा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देणार आहे. राजीनामा देऊन हा विषय सुटणार आहे का, तर याचं नाही हेच उत्तर आहे. प्रामुख्याने कायदा होऊन या गाडा शौकीनांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन लक्ष्मण दातकेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर.